नागेश वास्कर गोलंदाजीसाठी सज्ज झाले. मॅच ऑन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अगदी ब्लॉक होल चेंडू टाकला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव कंप्लीट केली. सिंगल क्विक सिंगल कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येचा श्री गणेशा टीम यंगस्टर 11 चिखली संघाचा पहा गोलंदाजींवरती आक्षेप घेतलाय. इथून मात्र ऑनस्क्रीन आपण चेक करणार आहोत. WTC लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल. मॅच ऑन ठेवायची आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर नागेश वास्कर पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये पॉवर पेचं षटक हतलत असताना आपण पाहतो. 4 षटकाचा सामना. गोलंदाज तयार. यावेळी देखील अगदी ओव्हरपिच चेंडू टाकला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करा. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. येतोय हा चौकार. रोहित गायकरच्या बॅटमधून हा चौकार आला. मागील चेंडूचा विचार केला. खरं तर यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र थोडंसं मागे चेंडू ठेवला. ओव्हरपिच बनवून चेंडूला खरं तर वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करत हा चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. चौकारच्या साह्यानं धाव फलक आपण पाहू शकाल 5 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. तिसरा चेंडू फुल टॉस पद्धत चेंडू आक्रमण केले. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमा रेषा पलीकडे येतोय हा लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. अगदी अप्रतिम संगीत डिस्क जॉकीच्या माध्यमातून आपण ऐकत आहोत. गोलंदाज तयार. लगातार 2 चेंडूवरती चौकार आलेत. आता मात्र इथून कमबॅक करेल का नागेश हे देखील पाहणं गरजेचं. चांगले चेंडूचे अतलने केले होते. अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज नागेश याचा राहिलाय सफल. एक धाव कंप्लीट केले. दुसरीसाठी नकार दिला. लाऊड अपील केले होते. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आहे. IPL मध्ये आपण पाहतो. अगदी यॉर्कर केला होता. मागील 2 चेंडूचा विचार केला. यॉर्कर करण्याचा प्रयत्नामध्ये एक फुलटॉस चेंडू खरं तर नागेश या गोलंदाजाने फेकला आणि त्यावर मात्र पुरेपूर फायदा उचलला रोहित गायकर या फलंदाजाने. अगदी हिटमॅन शर्माच्या स्टाईलने 2 चौकार लगवले. आता मात्र स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल नवीन फलंदाज आपण पाहतो. प्रथमेश पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर नागेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तैनात. यावेळी देखील फुल टॉस होता. भिरकावून दिला मिड विकेट रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. प्रथमेशच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. शानदार षटकार. येस थँक्यू व्हेरी मच. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या फ्लाय होत असताना आपण पाहतो टोटल 16 ऑन बोर्ड. 16 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅट्समनच्या माध्यमातून आपण पाहतो. प्रथमेश पाटील आणि रोहित गायकर यांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच चिपले संघाचे संघनायक चिपला 11 चिपले संघाचे संघनायक आणि यंगस्टर बोनशेत संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. थोडीशी दुखापत मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पाटील या फलंदाजाला जाणवत असताना षटकार ठोकला. मिड विकेटला खरं तर खेळाडू होता. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू अगदी मस्तक पे दस्तक हा चेंडू आपल्याला मागील चेंडू आपण पाहतो. आणि टोटल 6 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो म्हणजे बिनगडी बाद. 16 धावा धाव फलकावरती. अगदी 5 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये नागेशवरती. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न सलामीवीर बॅट्समन रोहित गायकर आणि प्रथमेश पाटील हे 2 फलंदाज करत असताना अंतिम बॉल कशा प्रकारे हातलेला गोलंदाज नागेश वास्कर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी. यावेळी ऑफ स्टिकला सोडून जाणार चेंडू. पंच आमच्यापर्यंत इशारा करतायत की हा चेंडू व्हाईट बॉल.
एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीनं संघ चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये टोटल 17 धाबा धाबफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला यंगस्टार चिखले संघाने. चिखले संघाला माहिती होतं खेळपट्टी अतिशय फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना क्या बात आहे, इट्स अ हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक शेवट गोड केलाय प्रथमेश पाटीलनं. ठोकलाय षटकार, ठोक डीजे. येस, थँक्यू व्हेरी मच. चला प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग नको याच्याकडे लक्ष असू द्या, कारण 3 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाठवली जाईल. आज मेगा फायनल डे, त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावांचा जर विचार केला तर 23 ऑन बोर्ड विदाऊट लॉस बॅटिंग करत असताना यंगस्टार 11 चिखले संघ. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय मी म्हणेल अतिशय चांगला राहिलाय खरं तर चिखले टीमचा. आता मात्र इथून गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलंय. वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातील दुसरं षटक जय सिनारे या गोलंदाजाला आपण पाहतो कॅप्टनने खरं तर इन्व्हाइट केलं आहे. कशा प्रकारे इथून गोलंदाजी करेल, कारण नागेश वास्कर या गोलंदाजाचं पहिलं षटक अतिशय महागडं राहिलं. इथून मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाज जय सिनारे या गोलंदाजाला. पॉवर प्ले मात्र इथून संपलेला आहे, त्यामुळे 5 फिल्डर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. इथून मात्र सलामीवीर बॅट्समन कशा प्रकारे बॅटिंग करतील हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले राहिला तो म्हणजे चिखले या संघाच्या बाजूनं. गोलंदाज तयार. यावेळी फुल टॉस, खराब बॉल वरती प्रहार केलाय. चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाज रोहित गायकरच्या बॅट मधून धमाका षटकार. थँक्यू DJ. बघा, सुपर 6 ही तुमची शेवटची मॅच असेल मॅन ऑफ द सिरीजच्या रेससाठी. सेमीफायनल आणि फायनलच्या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. म्हणजे सुपर 6ला जे 6 संघ असतील ती सुपर 6ची मॅच तुमच्यासाठी शेवटची असेल. 6 संघांमध्ये पारितोषिक डिवाइड करून दिलं जाईल ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नेरीदुंद्रे विभाग असोसिएशनच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा जर एखादा खेळाडू सिरीजला लेवल सेम टू सेम असेल मग ॲव्हरेज कॅल्क्युलेशन केला जाईल. कमी बॉलमध्ये त्या धावा जर असतील त्यालाच ती सिरीज दिली जाईल. ही देखील सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सर्व बक्षीस जे डिवाइड करून दिले जातील. येस, थँक्यू. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि प्रथमेशची अफलातून बॅटिंग खरं प्रेक्षकांना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी तयार. यावेळी मात्र जयचा चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडासा स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती नित्यांत गरज आहे चेंडू फेकण्याची, चेंडू पिच करण्याची, आणि हा मात्र चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर अगदी चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळाला. थलकसं स्विंग. तर ज्ञानेश्वर उसाटकर यांचं आगमन झालं. त्यांच्या समेत प्रवीण पाटील आणि प्रवीण सिनारे आणि विश्वास यावं आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. जयचा पुढचा चेंडू यावेळी मात्र पूल केलाय. पूल सक्सेसफुल, डिलाइटफुल, शानदार षटकार रोहितच्या बॅट मधून. आणखीन एक तडाखा. थँक्यू व्हेरी मच डीजे. अगदी अंतिम रात्रीमध्ये डीजे मास्टर देखील खरं तर प्रेक्षकांचे मन जिंकताना आपल्याला पाहायला मिळतील. गेले 5 दिवस खरं तर चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. WTC लाईव्हच्या माध्यमातून जी प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चांगली क्रिएटिव्ह विथ क्वालिटी आपल्याला WTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जणू काय हायलाईट चालले की काय
असं मात्र सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहतो. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये धाबसंख्येचा आपण विचार केला ना तर टोटल 36 ऑन बोर्ड, 36 धाबा फलकावरती. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये 23 धाबा खर्च केल्या नागेश वास्कर या गोलंदाजाने आणि तिथून मात्र दुसरं गोलंदाज आपण पाहतो तर जयेश सिनारे गोलंदाजी मार्कोला आणि आत्ता मात्र टोटल 13 धाबा अद्याप खर्च केलेत जयेश सिनारे या गोलंदाजाने आपण पाहतोय. अंतिम 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी तयार. यावेळी फुल टॉस प्रहार करण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन काउ कॉर्नर रिझन मध्ये अफलातून फिल्डिंग झाली. फिल्डिंग एफर्टसाठी टाळे झालेत पाहिजेत पहा. अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची सूचना, खेळाडू कक्षामध्ये जो कोणी आवाज येईल रिव्ह्यू घ्या, तो ग्राह्य धरला जाणार नाही. ऑन फील्ड खेळाडूच तिथे निर्णय घेईल. ही सूचना मी तुम्हाला पहिल्यापासून देण्यात आली आहे, त्याचं तुम्ही पालन करा. यस सर्वांना सूचना असेल बा, बाहेरून कोणीही बोलू नका, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. अगदी नो बॉलसाठी ते आपण चेक करणार आहोत. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. वेस्ट हाईट आपण इथे चेक करणार आहोत WTC लाईव्हच्या माध्यमातून. अगदी यासाठी फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला होता. जयेश सिनारे या गोलंदाजाचा फुल टॉस होता. अगदी मिड विकेटला चेंडू मारायचं होतं आणि तिथून मात्र फिल्डिंग एफर्ट चांगलं पाहायला मिळालं. टोटल या चेंडूवरती मिळाली फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे ते म्हणजे 37. 37 धाबा फलकावरती. इथे मात्र ओव्हर पिच चेंडूला फेकून दिलं सरळ इन टू द क्राऊड, इन टू द स्लॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. रोहितच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती षटकार. गावचा छोटा टायगर नरेंद्र विभागाचा सदाबाई पाटील हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सदाबाई, आपलंही सहर्ष स्वागत. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना यंगस्टार 11 चिखले संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि टोटल धाबा 2 षटकाच्या अखेरीस बिनबाद टोटल 43 धाबा फलकावरती. 21.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये चिखले टीमने खरंतर गाठलेली आहे. अगदी चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश पाटील आणि रोहित गायकरच्या माध्यमातून अगदी प्रेक्षकांची मनं जिंकलीत पहिल्याच मॅचमध्ये. इथून GKC धुंद्रे संघाला जर कमबॅक करायचा असेल तर अंतिम 2 षटक म्हणजेच उर्वरित 12 बॉल इथून चांगले फेकावे लागतील. टोटल धाबा संख्येचा विचार केला 43 धाबा. या खरंतर खेळपट्टीवर विचार केला 60 धाब्यांपर्यंत जर रोखलं यंगस्टर 11 चिखले संघाला तर मी म्हणेल मॅच मागदी तंतोतंत पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अधिक सिनारे हा गोलंदाज आपण पाहतो. अधिक सिनारे इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल. इथून मात्र डॉट बॉल आणि विकेट्स खरंतर मॅचमध्ये कमबॅक करतील खरंतर GKC धुंद्रे या संघाला आपण पाहतो. गोलंदाज तयार. तिसऱ्या षटकातून पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये अधिक सिनारे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल खराब बॉलिंग वरती प्रहार केलाय. चेंडू मिड विकेट काउ कॉर्नरच्या मधून सुसाट गोळीच्या वेगाने फरार होतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक षटकार. व्हेरी मच. अगदी आक्रमण रवैया इथून दोन्ही फलंदाजांचा सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. अगदी बॅटिंग चांगली पाहायला मिळते. इथून मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावं. फुलटॉस चेंडूवरती तुम्हाला खरं तर प्रहार इथून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल कारण सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जमेची खरं तर बाजू असेल यंगस्टर 11 चिखले संघाची. अजूनही आपले दोन्ही सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुखरूपरित्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एच लागले शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये चुकी आणि चुकीला माफी नाही पहा. अशा चुका तुम्हाला खरंतर गर्दन काल ठरतील या मॅचमध्ये. अतिशय सोपा झेल होता. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये खेळाडू तैनात होता आणि तिथून मात्र सोपा झेल भूमीला दान केला आणि झेल किती आता महागात पडेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल सोपा झेल सोडला तिथे. अगदी प्रथमेश पाटीलच्या माध्यमातून याच गोलंदाजांवरती आक्षेप घेतलाय. इथून आपण चेक करणार आहोत. चेक केलं जाईल लाईव्ह स्क्रीनवरती. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये अधिक
यावेळी यॉर्कर पदा चेंडू, मागील 2 चेंडू अतिशय चांगले राहिलेत पहा. यावेळी देखील यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. मिनी हेलिकॉप्टर सजवायचा होता रोहित गायकर या फलंदाजाला. बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट चांगल्या प्रकारे जुळलं नाही. हा चेंडू बऱ्याच वेळानंतर डॉट फेकला जातोय. अधिक सिनारे या गोलंदाजाचा. इथून मात्र अधिक सिनारेला याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजाचा मेरिटनुसार तुम्हाला इथून गोलंदाजी करावी लागेल. कुठल्याही स्पॉटवर चेंडू तुम्हाला इथून पिच करावे लागतील. यावेळी खूप टप्प्याचा चेंडू, टप्पा खाल्यानंतर थोडंसं खोलवर राहिला. खरं तर रोहित देखील सांगत आहे टप्पा खाल्यानंतर उसळी खरं तर पाहायला मिळालं नाही, त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. लगातारचा दुसरा बॉल थोडंसं कमबॅक करत असताना अधिक सिनारे या मॅचमध्ये आपण पाहतो. धावसंख्या स्थिर सध्याच्या स्थितीमध्ये 50 ऑन बोर्ड, 50 धावा यंगस्टर 11 चिखले या संघाचे आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं. स्क्वेअर कटचा मादक सौंदर्याचा हा फटका आपण पाहतो. नेत्र दीपक फटका रोहित गायकरच्या बॅटमधून येतो. हा तडका चौकार. थँक्यू व्हेरी मच. अतिशय दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. स्लोरवन होता, स्लोरवनला पिक इथे केला मात्र रोहित गायकर या फलंदाजाने. 11 बॉल आणि 32 धावांची बहारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये अजूनही साकारत असताना कॉपी बुक स्टाईलने हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खरं खेळला जातोय. गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करायचा होता. फिल्डर होता तिथे तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डिरेक्ट हिट इथं पाहायला मिळते. खरं तर यष्टी रक्षकाने केले आणि तिथून मात्र पहिला दे धक्का बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 चिखले संघाला फलंदाज प्रथमेश पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. येस थँक्यू व्हेरी मच. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना यंगस्टर 11 चिखले संघाने धावा बनवल्या ते म्हणजे 55. अधिक सिनारेचं मी कौतुक करेल. चांगलं षटक हतरलं. 1 षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केला. धावसंख्येला थोडंसं आळा देण्याचं काम खरं तर अधिक सिनारेच्या माध्यमातून केलं. इथून मात्र अभि चांगली गोलंदाजी केली. अजूनही जिकेसी दोंद्रे संघाने तर मात्र इथून मॅचमध्ये जरूर कमबॅक करू शकतात. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल अजूनही शिल्लक असतील. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल श्रवण चौधरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाले. टोटल धावसंख्येचा विचार केला 55 धावा धावा फलकावरती 3 षटकाच्या अखेरीस. श्रवण चौधरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून मात्र धावा वाचवल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं. रोहितसाठी पहिला बॉल इथून टाकण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज श्रवण आपण पाहतो. रोहितला इथून परता खरं तर इथून रोहितची विकेट महत्त्वपूर्ण असेल. खरं तर गोलंदाज जिकेसी दोंद्रे संघाकडून आपण पाहतो. कारण धावसंख्या इथून वाचवायची असतील तर विकेट्स आणि डॉट बॉल इथून फेकावे लागतील. हुक करण्याचा प्रयत्न अगदी शॉर्ट ऑफ लेन पदर चेंडू. चेंडूला मात्र भेरकावून दिलं. फाईन लेग रिझनमध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे. रोहितच्या बॅटमधून आणखीन एक येतोय हा चौकार. अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रोहित गायकर या फलंदाजाची आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतोय. चला पुढील होणारी मॅच चिपलाई 11 चिपले आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल यंगस्टर 11 बोंडशेत. दोन्ही टीमचे संघनायक लगेचच संपर्क साधा.
यावेळी देखील अखूट टप्प्याचा चेंडू कॉपी बुक स्टाईलने चेंडू जातोय सरळ पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चौकार रोहित गायकरच्या बॅट मधून येतोय हा चौकार 4 रन. पंच सँडी पालकर सरांचं इथं शुभागमन त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये रोहित गायकर इज ऑन फायर. अगदी हिटमॅन शर्माच्या पद्धतीने बॅटिंग करत असताना रोहित आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतो. गोलंदाज श्रवण मैदानाच्या आतमध्ये तिसरा बॉल अखूट टप्प्याचा चेंडू कलात्मक शॉट गॅप शॉट सिलेक्शन इथे आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग मात्र लाजवाब राहिले. खरं तर चेंडूची अडवणी केली 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न देखील इथे सफल पाहायला मिळतोय. अगदी शॉट थर्डमॅनला केलेला होता त्याला बीट करून चेंडू खरं तर मारण्याचा प्रयत्न 3 धाबा कंप्लीट आणि 3 धाब्याच्या मधीन संघ जाऊन पोहोचला इथे म्हणजे टोटल 66 ऑन बोर्ड 66 धाबा. तर आदरणीय जयवंतजी शेळके साहेबांचं शुभागमन होते. साहेबांना आम्ही विनंती करू की आपण याबा अतिथी मंचावर आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये चौथा बॉल श्रवण चौधरीचा यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय. पूल सक्सेसफुल चेंडू आउट ऑफ द पार्क. फलंदाज कुणाल पाटीलच्या बॅटून धमाका षटकार. पुढं चेंडूचे बॉल इथे फेकले जात आहेत. श्रवण चौधरी या गोलंदाजाच्या माध्यमातून त्यावरती मात्र पूर्णपणे प्रहार करण्याचा प्रयत्न इथून दोनही फलंदाजांचा आपण पाहिला. 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये. यावेळी ओरपी चेंडू गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल सरळ वाईड स्ट्रॉंग ऑन क्लिअर करत सीमा रेषा पलीकडे इट्स रॉकेट हिट. शानदार षटकार. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये श्रवण चौधरी या गोलंदाजाची 6 धाब्याच्या मदतीनं संघ टोटल धावसंख्येचा विचार केला 78 ऑन बोर्ड 78 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केला पिक केला चेंडू जातोय सरळ. इट्स लॉंग लॉंग वे लॉंग अँड स्ट्रॉंग. शेवट गोड करत असताना फलंदाज कुणाल पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा षटकार आणि षटकाराच्या साह्यानं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाव फलकावर धावा यंगस्टर चिखले 11 संघाच्या एक बाद 84 धावा आणि 85 धावांचं मापक आव्हान ठेवलं आहे ते म्हणजे जीकेसी दुंद्रे या संघासमोर. चला पुढील होणारी मॅच चिपलाई 11 चिपले आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल यंगस्टर 11 बोनशेट टीम. दोन्ही संघाला आम्ही विनंती करू की आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. स्पर्धेचा नियम आहे की इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल त्यामुळे दोन्ही टीमला आम्ही इथून सूचित करू की आपण त्वरित यावं टॉस करण्यासाठी. तर सन्माननीय विश्वजित गडकरी साहेबांना आपण व्यासपीठावरती पाहतो. त्यांच्या समेत आपण या ठिकाणी राम माली साहेब दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या समेत जयवंत शेळके साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं
आम्ही सहर्ष स्वागत करतो. मी विनंती करतो या ठिकाणी जयवंत शेळके साहेब आपल्या शुभ हस्ते धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य राम माली साहेबांचा इथे यथोचित सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा. राम माली साहेबांना विनंती करतो आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. जयवंत शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान मायाची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करूया. चला चिपले संघाचे संघनायक आणि वंचित संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. त्याच्यानंतर विश्वजित गडकरी साहेब यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. मी जयवंत शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विश्वजित गडकरी साहेब चिखले यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. वेलकम बॅक जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा. तर जीकेसी क्रिकेट संघाचा ओपनर फलंदाज नितीन माली धुंद्रे यांच्याकडून संघासाठी हार्दिक शुभेच्छा. तसेच उपसभापती राजेश केनी साहेब यांना हार्दिक शुभेच्छा. ग्रामस्थ मंडळ चिंचोली यांना देखील त्यांच्या पतीने शुभेच्छा. आणि लाईव्ह टेलिकास्ट ईस्ट इंडियावरून ते करताना पाहत आहेत. इंडियन मर्चंट नेव्हीतर्फे देखील हार्दिक शुभेच्छा. नितीन माली सध्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत असताना मर्चंट नेव्ही तर्फे देखील शुभेच्छा. ईस्ट इंडिया देशावरून ते करताना या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नितीन आपलं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. मॅच छान होत असताना पाहायला मिळते. अगदी पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर 11 चिखले संघाने बनवले ते म्हणजे 84 धावा आणि 85 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते म्हणजे जीकेसी धुंद्रे या संघासमोर धावा संख्येचा पाठला कशा प्रकारे करेल जीकेसी धुंद्रे संघ का धावा सहजरित्या इथून डिफेंड केल्या जातील हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कुणाल दवणे आणि निशांत पाटील अशी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. जीकेसी धुंद्रे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं योग्य ठरेल आणि फलंदाजी त्या प्रकारे होईल का ही येणारी वेळकाळ जरूर सांगून जाईल. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना पहिला गोलंदाज आपण पाहू शकाल श्रीनाथ चौधरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. खरं तर यंगस्टर 11 चिखले संघाचा विचार केला तर सलामीच्या जोडीने मैदानाच्या आतमध्ये धुमाकूल घातला. प्रथमेश पाटील आणि रोहित गायकर या दोन फलंदाजाने अफलातून बॅटिंग केली आणि इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती आलेला कुणाल पाटीलने देखील शेवटच्या 3 बॉलवरती 3 माहिती हिट लगावून संघ खरं तर पोचला तो म्हणजे 84 या धाब्यांवरती. पंचाचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. लेट्स प्ले. दोन्ही टीमला शुभेच्छा. गोलंदाज तयार. यावेळी पहिलाच बॉल यॉर्कर काढण्याचा प्रयत्न. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय हा बॉल वाईड असेल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न खरं तर गोलंदाजाचा पाहायला मिळाला. हा बॉलवरती खरं तर एक धाव जरूर मिळेल. धावा संख्येचा श्री गणेशा यस गोलंदाजांवरती आक्षेप घेतलाय. इथून मात्र चेक केलं जाईल ऑन स्क्रीनवरती. WTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली ते अगदी चांगली कॅरेक्टली विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळी अगदी यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. पहिला चेंडू अवांतर आणि त्यानंतर मात्र एक धाव सिंगल कंप्लीट केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 2 या आकडेवरती. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 माहिती हिट तुम्हाला इथून लगावे लागतील. कारण रन रेटचा विचार केला तर अभय मला सांगत आहेत की 21.65 ची सरासरी गाठायची आहे. म्हणजे 3 षटकार तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये इथून ठोकावे लागतील. गोलंदाज तयार. यावेळी मात्र ओव्हर पिच चेंडू प्रहार केलाय. कॉर्नर रिझन चॉईस करत असताना फलंदाज आपण पाहतो निशांत पाटीलच्या बॅटमधून येतो हा माहिती हिट षटकार. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज निशांत पाटीलच्या बॅटमधून आपण इथे हा षटकार पाहिला. षटकाराची आवश्यकता होती जीकेसी धुंद्रे या संघाला. यावेळी देखील ओव्हर पिच चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची संधी. विकेट मिळेल का? यस विकेट. पहिला हद्रा बॅटिंग करत असताना जीकेसी धुंद्रे संघाला फलंदाज निशांत पाटील. बॅक टू द डगआउट.
यस, थँक्यू व्हेरी मच. मागील चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या मागच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. खरं तर निशांत पाटीलने ओव्हरपीच चेंडू खरं तर वारंवार फेकले जात आहेत. श्रीनाथ चौधरी या गोलंदाजच्या माध्यमातून गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करायचा होता. वाईडिश लॉंग ऑफला कोणताही खेळाडू नव्हता. तिथे मात्र चेंडू ढकलण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि पहिला हादरा बॅटिंग करत असताना दुंद्रे टीमला. यावेळी पहा लेग स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू आणि चेंडू जातोय सरळ फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू सीमा पार येतोय चौकार, 4 रन. आले आले आपले इरादे स्पष्ट केलेत अधिक सिनारे या फलंदाजाने. लेस्टिकला जसा चेंडू भेटला त्यावर मात्र तुटून पडला अधिक सिनारे हा फलंदाज. यावेळी पहा यू मे साइड डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. दुसरा दे धक्का जीकेसी दुंद्रे संघाला. फलंदाज अधिक सिनारे तंबूच्या आसऱ्याला. दुसरा दे धक्का बॅटिंग करत असताना जीकेसी दुंद्रे संघाला मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकार जरूर आला, एक चौकार देखील आला आणि तिथून मात्र कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवर श्रीनाथ चौधरी हा गोलंदाज आपण पाहतो. टोटल धाबा संख्येचा विचार केला 2 बाद 12 धाबा फलकावरती आणि रनरेटचा जर विचार केला रिक्वायर्ड रनरेट 23.5 ची सरासरी इथून गाठायची असेल ती म्हणजे दुंद्रे संघाला सामना इथून जिंकायचा असेल, सुपर 6 मध्ये दाखल व्हायचा असेल तर. श्रीनाथचा पुढचा चेंडू अगदी पुन्हा एकदा ओव्हरपीच चेंडू टाकला होता. शरीरापासून थोडासा दूर चेंडू टेकला आणि पंताचा इशारा येतोय. खरं तर षटकाच्या वेळी समाप्ती. एक षटकाच्या अखेरीच बॅटिंग करत असताना जीकेसी दुंद्रे संघ जाऊन पोहोचला 2 बाद 12 या आकड्यावरती. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल आणि 73 धाब्यांची गरज. अच्छा डीजे अगदी चांगलं सुमधुर गीत अखंड महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपण ऐकलात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा झाले त्या म्हणजे जीकेसी दुंद्रे संघाच्या 12-2 बाद. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल 73 धाब्यांची गरज. रिक्वायर रन रेटचा विचार केला 24.33 ची सरासरी गाठायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक नामांकित गोलंदाज, अनेक टुर्नामेंटमध्ये चांगली सातत्यपूर्वक गोलंदाजी चिखली संघाकडून प्रीतम पाटील या गोलंदाजी आपण नेहमी पाहिले. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. यावेळी टप्पा खाल तर थोडासा चेंडू खोलू राहिला, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या चेंडूवरती धाव ऍड केली जाईल. टोटल 13 धाबा फलकावरती. नेक्स्ट मॅच पहा बोनशेत विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल चिपलाई 11 चिपळे. दोन्ही संघाचे संघनायक लगेचच संपर्क साधा. यावेळी यॉर्कर, क्या बात है, यू मे साइड डेफिनेटली हिट. आणखीन एक धक्का जीकेसी दुंद्रे संघाला. क्लीन बोल्ड केलंय. इथून फलंदाजाला परतावं लागेल कुणाल दमनेला मैदानाच्या बाहेर. या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण केले ते म्हणजे यंगस्टर 11 चिखली या टीमने 3 धक्के खरं तर सलामीचे दिलेले आहेत. ते म्हणजे जीकेसी दुंद्रे संघाला
आता मात्र बॅकफुटला ढकलण्याचं काम इथून चिखले संघाने जरूर केले. या मॅचमध्ये खरं तर बनायचं असेल जिकेशी दुंद्रे संघाला तर इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऋतिक माली हा फलंदाज. यावेळी ऋतिकसाठी पहिला चेंडू लावडा फील केली अगदी पिचिंग इन लाईन इम्पॅक्ट इन लाईन विकेट सिटिंग. आणखीन एक धक्का जिकेसी दुंद्रा संघाला आल्या आल्या परतावं लागेल फलंदाज ऋतिक माली या फलंदाजाला. चेंडूवरती अगदी क्लीन बोल्ड केलं होतं आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती देखील फलंदाजाला परतावं लागलं. तंबूच्या आसऱ्याला चांगली गोलंदाजी प्रीतम पाटील या गोलंदाजच्या माध्यमातून. ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज, कशा प्रकारे गोलंदाजी राहील. ऑन हॅट्रिक असताना अगदी यॉर्कर काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लगवलाय वाईडिश लॉंगॉनला खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 14 या आकड्यावरती. 4-5-14 धावा बॅकफुटला पूर्णपणे ढकललं आहे जिकेसी दुंद्रे संघाला. 85 धावांचं लक्ष ठेवलं गेलं पहिल्या सत्रामध्ये. चांगली बॅटिंग राहिली. सलामीवीर बॅट्समन प्रथमेश आणि रोहित गायकर या फलंदाजांची. आणि इथून मात्र सिंगल कंप्लीट केली. शॉर्ट फाईन लेग रिझर्वमध्ये खेळाडू होता, तिथे थोडीशी आउटफील्डमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला. तर खेळाडूला तिथून मात्र धावा कंप्लीट केल्या, त्यामध्ये फक्त आणि फक्त सिंगलच्या मदतीनं टोटल धावा संख्या 15 धावा फलकावरती. 4 बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी शांतमय खेळ दोन्ही संघांकडून आपण पाहतो. गोलंदाज प्रीतम पाटीलची बहारदार गोलंदाजी. टप्पा खाल्यानंतर वेग इथे पाहायला मिळतो. अगदी टप्पा खाल्यानंतर इन स्विंग तर प्रीतम पाटील या गोलंदाजाचा पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न जरूर इथून केले जात आहेत, परंतु मोठे फटके येत नाहीत. अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील या गोलंदाजाची आपण पाहतोय. लास्ट बॉल यावेळी पहा अगदी ऑफस्टिकला शपलून मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग रिझर्वमध्ये खेळाडू तैनात. थोडीशी दुखापत जाणवते. पंचाचा इशारा येतोय. लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू. व्हाईट बॉल +1 अशा 2 धाबा फलकावरती ऍड केल्या जातील. 2 धाबेच्या मदतीनं धावा संख्या 17 धावा. 4 बाद मैदानाच्या आतमध्ये. दुखापत झाली का खेळाडूला? अगदी तेच थर्ड बॉल होता. वाईट लेग स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू होता. ऑफ स्टिकच्या शप्पल होऊन खरं तर फलंदाजाला शॉर्ट फाईन लेगला खरं तर क्लिअर करून चेंडू मारायचा होता. चला, चिपले संघाचे संघनायक आणि बोनचेत क्रिकेट संघाचे संघनायक यंगस्टर 11 बोनचेत आणि चिपलाई क्रिकेट संघ चिपले दोन्ही संघनायक टॉस करण्यासाठी यावं. चला स्पीडअप करायचंय. तर खेळाडूला इजा झाली असेल तर 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जा. चला मॅच ऑन करायची लवकर, कारण आज मेगा फायनल डे, त्यामुळे जलद गतीने सामने कशा प्रकारे होतील याच्याकडे जरूर आम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे इथून मात्र थोडंसं स्पीडअप करायचं. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम पाटील अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत आपण. चांगली गोलंदाजी. 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये जरूर जोडल्या गेलेत. यावेळी अंतिम बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. शॉट कव्हरला खेळाडू तैनात. आणखीन एक धक्का. 3री विकेट प्रीतम पाटीलच्या खात्यामध्ये. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना
बॅटिंग करत असताना JKC धुंद्रे संघ जाऊन पोहोचलाय अर्धी सेना तंबूच्या आसऱ्याला 5-5 17 धाबा. खरं तर मैदानाच्या आतमध्ये धुंद्रे टीमच्या निराशाजनक फलंदाजी राहिली. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सर्वेश गोलंदाजीसाठी दाखल होत असताना आपण पाहतो. येणारे 12 बॉल समीकरण मैदानाच्या आतमध्ये 68 68 धाबा 34ची सरासरी म्हणजेच प्रत्येक बॉलवरती इथून मोठा फटका षटकार ठोकावा लागेल JKC धुंद्रे या संघाला. अर्धी सेना तंबूच्या आसऱ्याला परतले. इथून मात्र मधल्या फळीतील बॅट्समॅन कितपत पोचतील हे मात्र पाहणं गरजेचं राहील. गोलंदाज सर्वेश राईट आर्म ओव्हर द विकेटसाठी तयार. यावेळी पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. स्वीट साउंड मिडल ऑफ द बॅट. गेंद जाएगी सीधा तारामंडल में. 6 रन. कसे षटकार पहिले मारायचे होते खरं तर अभि. पहिले जर षटकार चौकार आले असते तर मॅचमध्ये थोडं आपल्याला समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं. यावेळी तोच प्रयत्न होता. अगदी स्लॉटमध्ये थोडासा लाईनमध्ये चेंडू खेचला होता गोलंदाज सर्वेश या गोलंदाजाने. टप्पा खाली थोडासा चेंडू खोलवर राहिला. बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला बॅट्समनचा. तिथून मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. हा बॉल निर्धाव फेकला जातोय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू ओव्हर पिच त्यावरती चांगला प्रहार आणि त्यानंतर डॉट बॉल म्हणजे 1 तेरी तो 1 मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर पंचाचा इशारा आहे तो इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल होता. चेंडूची पिचिंग करताना पंचांनी पाहिली. लाईन चेक केली आणि हा चेंडू चांगला आहे असं मात्र पंचांनी सांगितलं. निर्धाव बॉल इथून फेकला जात आहे. सर्वेश गोलंदाजी मार्कवर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी सर्वेश मात्रे या गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता फलंदाज विकास या फलंदाजाने. गुड बॉल. यावरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर थोडासा इन स्विंग फलंदाजाला दुखापत करणार हा चेंडू इथून फेकला जातोय. शरीराला वेध घेणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर अतिशय स्पीड धारण केलं या चेंडूवरती सर्वेश म्हात्रे या गोलंदाजाने. आणि हा देखील चेंडू निर्धाव म्हणजेच लगातार 3 बॉल डॉट. पहिल्या चेंडूवर षटकार. असं ह्या षटकाची रूपरेषा आपण इथे पाहत आहोत. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातला. चांगली गोलंदाजी. षटकार ठोकल्यानंतर मी म्हणेल लाईन तेच अगदी चांगली पाहायला मिळते. फलंदाजाचा मेरिटनुसार इथून गोलंदाजी सर्वेश म्हात्रेच्या माध्यमातून. तो एंडला चेंडू लागला होता. मिड विकेट रिझर्वमध्ये खेळाडू तैनात. फक्त आणि फक्त सिंगल या चेंडूवर ते मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहू शकाल 24 ऑन बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती. अंतिम बॉल तिसऱ्या षटकातला सर्वेश म्हात्रे गोलंदाजीसाठी तयार. औपचारिकता पूर्ण केली जाते. या मॅचमध्ये 85 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि तिथून मात्र निराशजनक फलंदाजी राहिली धुंद्रे टीमची. अंतिम बॉल तिसऱ्या षटकातला आपण पाहतो आणि इथे मात्र देखील सिंगल कंप्लीट केली आणि अशा रीतीने षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना JKC धुंद्रे संघ 5-5 25 धावा बनवल्या. आता येणारे 6 बॉल 60 धावेची गरज. ते यंगस्टार 11 चिखले संघाने टॉस जिंकला होता. चिखले संघाने आणि चिखले संघाच्या कॅप्टनने सांगितलं आम्ही या खेळपट्टीवर बॅटिंग करू आणि बॅटिंग करत असताना टोटल 24 बॉलमध्ये बनवल्या 84 धावा आणि 85 धावांचं लक्ष ठेवलं JKC धुंद्रे संघासमोर. आणि JKC धुंद्रे संघाची फलंदाजी पाहिली तर आपण पाहतो पूर्णपणे डासळलेली पाहायला मिळते. इथून मात्र टप्पा खाल्यानंतर थोडंसं स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील डॉट फेकला जातो. येणारे 5 बॉल 60 धावेची गरज. औपचारिकता पूर्ण करण्याचं काम या मॅचमध्ये केलं जात आहे. अगदी शांतमय खरं तर क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून इथं खेळलं जात आहे आणि चांगली स्पर्धा खरं तर डे नाईटची स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. तर चला चिखले संघाच्या संघाने या ठिकाणी उपस्थित झालाय.
भोकरपाडा क्रिकेट संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी यावं. गोलंदाज तयार. बोनशेत आणि चिपले. प्रथमेश पाटील ज्या खरं तर गोलंदाजाने चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये, तोच आता मात्र गोलंदाजीसाठी आला आणि दुसऱ्याच बॉलवरती विकेट मिळवले. आणखीन एक धक्का धुंद्रे टीमला. चांगली गोलंदाजी प्रथमेश पाटील या गोलंदाजी आपण पाहतो. अगदी दुसऱ्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर पाठवलं फलंदाजाला. मोठा फटका लगवायचा होता. आता मात्र इथून 6 विकेट्स गमावलेत जे की धुंद्रे संघाने. उर्वरित 4 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करावे लागतील. गोलंदाज प्रथमेश पाटील या गोलंदाजाला रनवेचा विचार केला तर अगदी 10 ते 12 पावलांचा रनअप आपण पाहतो. यावेळी अगदी पुन्हा एकदा लाऊड अपील केले पंचांनी, लगेचच ही अपील फेटाळली. पहा इम्पॅक्ट खरं तर नव्हता, त्यामुळे पंचांनी लगेच अपील फेटाळली. यावरती सिंगल धाव जरूर येते. यस, पंचांनी हाईट फॅक्टर देखील शो केला. तिथं उंची जास्त होती. खरं तर यष्ट्यांना खरं तर चेंडू हिट झाला नसता असं काहीतरी दर्शवलं पंचांनी. त्यामुळे इथे मात्र मिळाली सिंगल आणि सिंगलच्या मधून संघ टोटल आपण पाहतो 26 लॉस. बॅटिंग करत असताना धुंद्रे टीम स्लो रन होता. पिक करण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग आपला खेळाडू तैनात या मॅचमध्ये औपचारिकता पूर्ण करण्याचं काम फलंदाजांच्या माध्यमातून देखील इथं केलं जात आहे. असं काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर फलंदाज इथून करतायत, परंतु बॅट अँड बॉलमध्ये ज्या प्रकारे संपर्क व्हायला पाहिजे त्या प्रकारे संपर्क इथे होत नाहीये. त्यामुळे या चेंडूवरती फक्त मिळेल सिंगल. आणि धावा संख्येचा विचार केला तर 27 धाबा फलकावरती. उर्वरित 2 बॉलचा तर इथं खेळ अजूनही बाकी आहे. 27 ऑन अ बोर्ड. 27 धाबा फलकावरती आपण पाहतो. प्रथमेशचा हा बॉल देखील चांगला पाहायला मिळाला. विकेट्स खरं तर मिळवण्याचा प्रयत्न प्रथमेश पाटीलचा राहिलाय. अगदी 1 विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये ॲड केली जाईल. चांगली गोलंदाजी या चेंडूवरती देखील प्रथमेश पाटीलला असं वाटलं होतं विकेट मिळेल. अगदी स्लोअर वन टाकला होता. टप्पा खाल्यानंतर इन स्विंग चेंडू वळवण्याचा प्रयत्न, यावरती प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला मात्र हा चेंडू समजला नाही. हा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय. इथून मात्र लास्ट बॉल, शेवटचा बॉल डिलिव्हर्ड इथून केला जाईल प्रथमेश पाटील. आणि स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल विलास उसाटकर. पहा फलंदाजीसाठी अंतिम बॉल या मॅच मधला आपण पाहतो. सुपर 12चा हा पहिला सामना आणि अंतिम बॉल देखील डॉट फेकला जातोय. आणि अशा रीतीनं विजयी संघ विजयी खरं तर संघ होतोय तो म्हणजे यंगस्टर 11 चिखले संघ. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम धुंद्रे संघ. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जयवंत शेलके साहेब यांना विनंती असेल यावा आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. आणि राममाली साहेब आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील द्यावी. तर राममाली साहेब माजी सदस्य धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 500 रुपयाचं योगदान लाभले. त्यांचं मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅच रोहित गायकर ठरला. रोहित यावा लगेचच ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. तत्पूर्वी आपण टॉस करूया मान्यवरांच्या शुभ हस्ते.